आत्ता मी आहे दादरच्या शिवाजी पार्क मैदानावरील स्वर्गीय मीनाताई ठाकरे प्रवेशद्वाराजवळ। आपण पाहू शकता माझ्या उजव्या बाजूला हा मातोश्री मीनाताई ठाकरे यांचा पुतळा आहे। आज याच पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक श्री दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर पलुसकर हे एका शोभायात्रेचं उद्घाटन करणार आहेत आणि ती शोभायात्रा या केळकर मार्गावरून पुढे जाऊन रवींद्र नाट्य मंदिरापर्यंत जाणार आहे। या शोभायात्रेचा मेन उद्देश म्हणजे पुढच्या वर्षी 2013 मध्ये भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक श्री दादासाहेब फाळके यांनी पहिला चित्रपट काढला व त्याला 100 वर्ष पूर्ण होत आहेत। त्या प्रित्यर्थ सरकारने त्यांना भारतरत्न देऊन त्यांचा उचित गौरव करावा यासाठी या शोभायात्रेचं आयोजन केलेलं आहे आणि ती शोभायात्रा या केळकर मार्गावरून पुढे जाणार आहे। आत्ता मी उभा आहे दादरच्या केळकर रस्त्यावर आणि आपण माझ्या उजव्या बाजूला पाहू शकता इथं एक आयोजन केलेलं आहे एका मराठी फिल्म कार्निवलचं। श्री दर्शन मोरे यांच्या संकल्पनेतून त्यांनी एका शोभायात्रेचं आयोजन केलेलं आहे। आपण पाहू शकता इथं वेगवेगळ्या प्रकारचं कार्निवल टाईप असं हे मुंबईत पहिल्यांदाच आयोजन करण्यात आलेलं आहे। या कार्निवलच्या माध्यमातून मराठी चित्रपट सृष्टीला जे दर्शक कुठंतरी थोडासा दुजाभाव देत आहेत ती संख्या वाढून मराठी चित्रपट सृष्टीला त्यांचं पूर्वीचं यश मिळावं किंवा ते दादासाहेब फाळके साहेबांनी ज्या यशाने किंवा ज्या अपाट परिश्रमाने जिद्दीने मराठी चित्रपट सृष्टीची स्थापना केली होती किंवा भारतात चित्रपट सृष्टीची स्थापना केली होती त्या दादासाहेब फाळकेंना भारतरत्न मिळावा म्हणून या कार्निवलचं आयोजन केलेलं आहे। आत्ता आपल्या सोबत आहेत श्री राजेंद्र बोराडे जे मराठीमध्ये रायटिंग आणि डायरेक्शनचं काम करतात किंवा जे लेखक आणि दिग्दर्शक आहेत त्यांनाच आपण विचारू या रॅलीबद्दल। काय या रॅलीचं आयोजन केलं त्यांना काय सांगाल बोराडे? आम्ही संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीचे लोक इथे जमा झालेले आहेत आणि सकाळी 9:30ला इथे सुरुवात केलेली आहे प्रोग्रामला रॅलीसाठी। तर आमचं एकच आहे म्हणणं की आमचे दादासाहेब फाळके जे नाशिकमध्ये जन्म झाला त्यांचा तर त्यांनी चित्रपटाची मुहूर्त रोवली आहे आणि त्यांनाच आपण आता भारतरत्न अवॉर्ड मिळावा अशी आमची ठाम मत आहे। म्हणून आम्ही सर्व फिल्म इंडस्ट्री जमून जोमाने आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहत आहे। आज मला खूप आनंद होतोय की मासाहेब म्हणजे आशीर्वाद आहे हे चित्रपट सृष्टीचे पितामह दादासाहेब फाळके यांना इथे यांची जी मिरवणूक आहे ही काढली जाते। आणि तुम्ही पाहू शकता हे कार्निवल टाईपच फक्त नाही आहे तर इथं कॉलेज तरुणाई सुद्धा भरपूर या दिशेनं वाटचाल करताना दिसते की दादासाहेब फाळकेंना भारतरत्न मिळावा म्हणून कुठंतरी त्याचं जनजागृती करण्याचा उद्देश त्यासाठी ही रॅली काढण्यात आलेली आहे। अत्यंत आकर्षक अशा चांदीच्या रथामध्ये श्री दादासाहेब फाळके यांच्या चित्राची मिरवणूक या रॅलीमधून करण्यात आली आहे। त्याचबरोबर आपण पाहू शकता माझ्या उजव्या बाजूला पारंपरिक ढोल पथक आणि झांज पथकाच्या माध्यमातून अत्यंत आकर्षकपणे ही मिरवणूक चालू आहे। माझ्या बाजूला पाहू शकता मराठी संस्कृतीचं हे अत्यंत समृद्ध असं दर्शन आहे। त्याचबरोबरीनं भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक श्री दादासाहेब फाळके साहेब यांना भारतरत्न मिळावा व त्यांना भारतरत्न मिळून त्यांचा उचित गौरव करावा कारण पुढच्या वर्षी 2013 साली भारतीय चित्रपट सृष्टीच्या इतिहासाचा 100 वर्ष पूर्ण होत आहेत। त्याच माध्यमातून त्या वर्षी त्यांना भारतरत्न देऊन त्यांचा उचित सन्मान करावा याच माध्यमातून ही रॅली आयोजित केलेली आहे। या रॅलीची सुरुवात दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर पुसळकर यांनी शिवाजी पार्कवरील मासाहेबांच्या म्हणजे सो मीनाताई ठाकरे यांच्या प्रवेशद्वारावरील पुतळ्याला पुष्पहार घालून ही रॅली सुरू झालेली आहे आणि रवींद्र नाट्य मंदिरापर्यंत ही रॅली चालणार आहे। कॅमेरामन स्वप्नील सोबत श्रीनिवास बिक्कड MRSC मुंबई।